तर पुढे आहे बघा मृदेची धूप. ओके. तर मृदेच्या धुपीचे काही प्रकार आहेत बघा. तर त्याच्यामध्ये एकूण 5 प्रकार आयोगाने सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर पहिले शिंतोडे धूप. शिंतोडे किंवा उसळी धूप म्हणायचं त्याला. शिंतोडे धूप मध्ये काय होतं की पावसाच्या पाण्याचा जमिनीवर ज्यावेळी आघात होतो तेव्हा त्याच्या पृष्ठभागावरून काय होतं की ते पाणी मातीचे जे कण आहेत तर ते मातीचे कण जमिनीपासून विलग होतात आणि हे कण विलग होऊन उंच उडतात. ओके. आणि लांब फेकले जातात. ओके. तर ह्याला आपण म्हणतो शिंतोडे. ओके. म्हणजे पावसाचा थेंब जमिनीवरती पडल्यानंतर तिथली मृदा काय होते बाजूला होते त्याला शिंतोडे धूप म्हणतात. दुसरी येते ते म्हणजे ओघळी धूप. ओके. दुसरा प्रकार कुठला आहे ओघळी धूप. त्याला रिल इरोजन पण म्हणतात. इंग्रजी नावं सुद्धा त्याची खूप महत्वाची आहेत. ओके. तर ओघळी धूप म्हणजे काय तर ओघळ येतात. ओके. छोटे छोटे प्रवाह बनतात पावसाच्या पाण्यामुळे. तर हे प्रवाह वाहत जातात आणि सोबत आपले काय करतात माती वाहून नेतात. याला म्हणतात ओघळी धूप. तिसरी येते चादर धूप. आता चादर धूप काय आहे तर पावसाचं पाणी उतारावरून वाहत असताना जमिनीवरून काय करतं जमिनीवरच्या विस्तृत सुपीक थर आहे ना तो वरचा वाहून जातो ह्याला म्हणतात चादर धूप. ओके. तर उतारावरून वाहत असताना खूप मोठ्या प्रमाणावरती विस्तृत भागावरची जो मातीचा थर आहे तर तो याच्यामुळे वाहून नेला जातो. चादर धूपला इंग्लिशमध्ये म्हणतात शीट इरोजन. त्याच्यानंतर नाले धूप. नाले धूपला म्हणतात गली इरोजन. ओके. गली त्याच्या नावातच आहे. नाले धूप म्हणजे काय होतं की डोंगराळ प्रदेशामध्ये पावसाच्या पाण्यामुळे नाले तयार होतात आणि ओढ्याच्या स्वरूपामध्ये काय होतं तर ते पाणी वाहत असतं. याच्यामुळे काय होतं की डोंगराच्या उतारावरची जी मृदा आहे तर ती मृदा वाहून जाते त्याला म्हणतात नाले धूप. ओके. आता पाचवा प्रकार येतो तो म्हणजे प्रवाहातील धूप त्याला स्ट्रीम बँक इरोजन असं म्हणतात. स्ट्रीम बँक इरोजन मध्ये काय होतं बघा स्ट्रीम बँक बँक म्हणजे काठ. ओके. तर पाणलोट क्षेत्रामध्ये जेव्हा पाण्याची वाढ होते ओके आणि उतार तिथं ज्यावेळी तयार होतो किंवा उतार असतो अशा वेळी काय होतं पाण्याचा प्रवाह जास्त गतीने वाहत जातो आणि तळाच्या आणि दोन्ही काठांचं काय करतो झीज करतो आणि तिथलं जे काही खडक आहेत तर त्या खडकांना वाहून नेत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्रामध्ये मग याच्यापैकी कुठली धूप ही मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आढळून येते तर ती आहे चादर धूप. ओके. चादर धूप महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ओके. आता त्याच्यानंतर मृदेचे धूप होण्याची कारण तर जनरली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असेल किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल तर याच्यामध्ये एखादा प्रश्न हा कॉमन सेन्स वरती अशा पद्धतीने विचारला जातो पर्यावरणामध्ये. तर बघा आता कुठल्या कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत अशा प्रकारचे धूप होण्यासाठी तर पहिली गोष्ट म्हणजे जमिनीचा उतार. ओके. जमिनीचा उतार जर जास्त असेल तर धूप कशी होणार आहे जास्त होणार आहे. दुसरं म्हणजे पावसाचं प्रमाण. पावसाचं प्रमाण जास्त असेल तर वाहून जाणाऱ्या पाण्याचं प्रमाण पण जास्त असतं. मृदेचा आकार बघा. मृदेचा आकार मृदा जर जाडी भरडी असेल तर मृदेची धूप लवकर होते. मृदा जर बारीक असेल ओके गाळाच्या स्वरूपात असेल तर ते काय करते पाणी धरून ठेवते तिचे पटकन धूप होत नाही. वृक्षतोड वृक्षतोड तर आपल्याला माहिती आहे की वृक्षतोड जर केली तर मुळांचं मुळात काम काय असतं वृक्षांचं की ते माती धरून ठेवतात पण जर झाडं तोडली तर ती माती धरून ठेवली जात नाही ती पावसाबरोबर वाहून नेली जाते. सराव कुरणांचा अधिक वापर स्थलांतरित शेती आणि नद्यांना येणारे पूर तर ही सुद्धा मृदेची धूप होण्यामागची कारणं आहेत. ओके. सराव करून जर अतिवापर केला तर कुरणांमध्ये जे गवताने जे धरून ठेवलेली माती आहे तर ती पटकन मोकळी होते वाहून जाते. स्थलांतरित शेती ज्यावेळी केली जाते ओके मोस्टली आदिवासी जमातीमधले लोक हे स्थलांतरित शेती करत असतात. या स्थलांतरित शेतीमुळे काय होतं की तिथले झाडं तोडली जातात आणि मग त्याच्यामुळं झाडं तोडल्यामुळे हेच जे वृक्षतोडीमुळे जो परिणाम दिसतो तोच इथे दिसतो. नद्यांना जर वारंवार पूर येत असतील तर काय होणार आहे तिथलं ते जाताना आपल्या बरोबर माती वाहून नेतात. ओके. आता महाराष्ट्र मृदा संधारणाचे उपाय तर पहिली गोष्ट तर हे बघा की महाराष्ट्रामधली जी एकूण जमीन आहे तर ती एकूण जमीन किती आहे 307 लाख हेक्टर म्हणजे 3,07,713 चौरस किलोमीटर एवढी आहे. ओके. त्याच्यापैकी किती जमिनीवरती प्रत्यक्ष पिकं घेतली जातात तर जवळपास 173 लाख हेक्टर जमिनीवरती काय केलं जातं प्रत्यक्षपणे पिकं घेतली जातात. जवळपास 2.25 लाख हेक्टर एवढी जमीन आहे. ओके. म्हणजे 1.25 लाख हेक्टर फक्त पीक आपण जागा आहे ती इतर गोष्टींसाठी वापरतो. जवळपास 60 ते 65% भाग आपण काय करतो तर निव्वळ पिकांसाठी वापरतो. ठीक आहे. आता जमिनीची धूप रोखण्याचे काही कारण त्याचे काही उपाय आहेत आपण त्याचं स्पष्टीकरणच्या रूपामध्ये एक असं चार्ट बनवलेलं बघा. वृक्षारोपण केलं पाहिजे त्यामुळे जमिनीमध्ये गेलेली जी मुळे आहेत तर ती माती पकडून धरतील. पिकांची फेरपालट करणे हा सुद्धा त्याच्यावरचा उपाय आहे. आता त्याच्यानंतर आच्छादन. आच्छादनामध्ये काय केलं जातं बघा तर पीक लहान अवस्थेत असतानाच काय केलं जातं पावसाच्या पाण्याच्या पीक लहान अवस्थेत असताना पावसाच्या पाण्याने होणारी धूप यामुळे रोखता येते. बरोबर आहे पीक लहान असताना
आणि कुरणांमुळे सुद्धा काय होतं की मृदेवरती आच्छादन निर्माण करता येतं. म्हणजे गवत लावलं की त्या ठिकाणची जमीन काय केली जाते, आवळून धरली जाते तिथल्या त्या कुरणांमुळे किंवा गवतांमुळे. बांध घालण्यामुळे जे वाहून जाणारी जी माती आहे पाण्याबरोबर तर ते अडवली जाते. आता हे पट्टा फेर पद्धत म्हणजे काय, तर जमिनीवर सर्वत्र एकच पीक न घेता वेगवेगळ्या पट्ट्यातून वेगवेगळी पिकं घ्यायची. ओके, अल्टरनेट पिकं घ्यायची. याच्यामुळे काय होतं, जमिनीची धूप होत नाही. ओके. समतल मशागत पद्धती म्हणजे काय, तर जमिनीची मशागत करताना उताराला समांतर न करता, ओके, जर समजा उतार अशा दिशेने असेल तर त्याला अशा पद्धतीने त्याची मशागत न करता कशी करायची, अशा आडव्या पद्धतीने करायची. त्याला लंबरूप समपातळी रेषेला कशी समांतर केली जाते, ती उताराच्या दिशेने केली जात नाही, उताराला आडवी केली जाते. बघा, उताराला आडवी समपातळी रेषेला समांतर केली जाते. ओके. त्याच्यानंतर पायऱ्यांची शेती. तर पायऱ्यांची शेती म्हणजे काय, तर डोंगर उतारावरती अशा पद्धतीची शेती केली जाते आणि त्याच्यामुळे काय होते, तर या जे काही वाहून जाणारी जी माती आहे तर अशा टप्प्यावरती ती साठवली जाते. यालाच अन्य नाव आहे बघा, सोपान शेती. याचं अन्य नाव काय, तर सोपान शेती. त्याच्यानंतर पुढचा एक त्याचा उपाय आहे तो म्हणजे जैविक बांध घालणे. तर जैविक बांध म्हणजे काय, तर बांधावरती गवताची लागवड करायची किंवा झाडं लावायची, जेणेकरून काय होईल, ती माती वाहून जाऊ नये. तर अशा प्रकारच्या वनस्पती कुठल्या आहेत ज्या याच्यासाठी वापरल्या जातात, तर ते खरस, घायपात आणि कोरफड. तर याच्यामुळे काय केलं जातं, हे सगळे उपाय आहेत की ज्याच्यामुळे आपण जमिनीची धूप आहे ती रोखू शकतो. ओके. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा चार्ट नोट डाऊन करून घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, सेंद्रिय शेती. आता सेंद्रिय शेतीचे वैशिष्ट्य बघायचे आपल्याला काय आहेत ते. पहिली गोष्ट तर सेंद्रिय शेती म्हणजे आपल्या डोळ्यापुढे काय येते की ज्याच्यामध्ये रासायनिक पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं खत तिथं वापरलं जात नाही. नैसर्गिक पद्धतीने शेती केली जाते. बघा, तर वैशिष्ट्य काय म्हणता येईल की वनस्पतींची नैसर्गिक पद्धतीने वाढ केली जाते. ओके. रासायनिक खतांच्या वापरावर मर्यादा असते बघा, किंवा त्याच्यावरती बंदी. म्हणजे रासायनिक खताचा एकतर वापर कमी केला जातो, किंवा दुसरी गोष्ट, रासायनिक खतांच्या वापरावरती पूर्णपणे बंदी घातली जाते. ठीक आहे, ही एक आहे. त्याच्यानंतर सेंद्रिय आणि जैविक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ओके. सेंद्रिय खतं असतील, जैविक खतं असतील, ओके, तर यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. कीड नियंत्रणासाठी सुद्धा जैविक कीड नियंत्रक वापरले जातात. म्हणजे जैविक कीड नियंत्रक म्हणजे फॉर एक्झाम्पल लिंबाचा पाला वापरला जाईल, ओके, किंवा त्याची पावडर वापरली जाईल. तर हे कीड नियंत्रणासाठी हे घटक त्याची पावडर मध्ये पाण्यामध्ये डायल्यूट करून त्याची फवारणी केली जाते. मग या गोष्टींचा वापर करून जी शेती केली जाते त्याला आपण म्हणतो सेंद्रिय शेती. आता हे सेंद्रिय शेतीचे फायदे काय आहेत बघा. पहिली गोष्ट तर जैवविविधता टिकून राहते त्याच्यामुळे. ओके. पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पारंपरिक वाण जे आहेत, ओके, देशी वाण किंवा जे पारंपरिकरित्या जे चालत आलेले आहेत, की जे इथल्या हवामानाशी आता एक सूट झालेले आहेत किंवा इथल्या मातीमध्ये ते चांगल्या पद्धतीनं येतात किंवा उगवतात. तर अशा पारंपरिक वाण सुद्धा या सेंद्रिय शेतीमुळे टिकवता येतात आणि निसर्गाशी स्पर्धा टाळता येते. ओके. तर हे सेंद्रिय शेतीचे फायदे आहेत. ओके. आता सेंद्रिय शेतीचे कीड नियंत्रणाशी संबंधित काही सूक्ष्मजीव असतील, काही विषाणू असतील, ओके, तर त्यांच्याशी संबंधित माहिती इथे दिलेली आहे बघा. तर कीड नियंत्रणासाठी कुठले कुठले जैविक सूक्ष्मजीव वापरले जातात. आता ऍक्च्युली या घटकावर, या माहितीवर येणारा प्रश्न राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला विचारला जातो. ठीक आहे. तर कीड नियंत्रणासाठी कुठले कुठले जैविक सूक्ष्मजीव वापरले जातात, तर कुठले, तर एक आहे बॅसिलस thuringiensis, ओके, ज्याला आपण बीटी म्हणतो. त्याच्यानंतर सुडोमोनास आहे, स्ट्रेप्टोकॉकेसी आणि मायक्रोकॉकेसी. तर हे जैविक सूक्ष्मजीव कीड नियंत्रणासाठी वापरले जातात. दुसरं म्हणजे जे घाटे अळीचे जे नियंत्रण आहे तर त्याच्यासाठी वापरला जाणारा विषाणू आहे. बघा, विषाणू जनरली कशासाठी त्याचा वापर होत नाही, मात्र घाटे अळीच्या नियंत्रणासाठी वापरला जाणारा एक विषाणू ज्याचं नाव आहे हेलिकोवर्पा झी. कुठला आहे? हेलिकोवर्पा झी हा विषाणू आहे. आता पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी बुरशी बघा. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी बुरशी. तर ती बुरशी कुठली आहे? बुरशी म्हणजे फंगस आहे ते. तर ते व्हर्टिसिलियम लॅकानी नावाची बुरशी त्याच्यासाठी वापरली जाते. आणि वाळवीच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी बुरशी आहे ती आहे मेटॅरिझाइलम अॅनासोप्ली. मेटॅरिझाइलम अॅनासोप्ली नावाची वाळवी नियंत्रणासाठी ही बुरशी वापरली जाते. ओके. आता पुढचा मुद्दा आहे बघा, महाराष्ट्रातील कृषी. महाराष्ट्रामधील कृषी. तर राज्याच्या जीडीपीच्या किती टक्के वाटा हा कृषीमधून येतो बघा. म्हणजे राज्याच्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्र किती टक्के कॉन्ट्रीब्युट करतं, तर जवळपास 10.9%. म्हणजे 11% एवढं कॉन्ट्रीब्युशन हे कशाचं आहे, तर ऍग्रिकल्चरचं आहे. ओके.
तर 2011च्या जनगणनेनुसार जर आपण बघितलं तर कृषी आणि संलग्न क्षेत्राचा राज्याच्या एकूण रोजगारामध्ये किती टक्के वाटा आहे? ओके. रोजगार किती पुरवतो ऍग्रीकल्चर महाराष्ट्रामधलं? तर ते जवळपास 52.7%. ओके, 52.7%. तर विकसनशील देशांचे वैशिष्ट्य आहे की रोजगारामध्ये रोजगार पुरवणारं सर्वात मोठं क्षेत्र ऍग्रीकल्चर राहतं. मात्र जीडीपी मध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युट करणारं क्षेत्र हे सेवा क्षेत्र असतं. ओके. तर नैसर्गिक हवामानाच्या विभागानुसार जर आपण विचार केला तर भारत हा मोसमी हवामानाच्या प्रदेशामध्ये येतो. ओके. महाराष्ट्राच्या हवामानाशी संबंधित आपण चॅप्टर जो बघितलाय तर त्याच्यामध्ये मी ह्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके. पुढचा मुद्दा आहे की हंगामानुसार हंगाम त्याचा ऋतू कुठला असतो, त्याचा कालावधी कुठला, पावसाळा म्हटलं तर कुठला कालावधी आणि त्या कालावधीमध्ये येणारी प्रमुख पिकं कुठली, तर त्याच्याशी संबंधित आपण माहिती बघूयात. ओके. तर पहिला आहे खरीप हंगाम. खरीप हंगाम. तर खरीप हंगामाचा ऋतू आहे पावसाळा. खरीप हंगामाचा ऋतू कुठला आहे? पावसाळा. तर जून ते सप्टेंबरच्या दरम्यानचा जो हंगाम असतो त्याला खरीप हंगाम म्हणतो आपण. आणि या हंगामामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, कापूस, उडीद आणि तूर, तर ही पिकं या खरीपाच्या हंगामामध्ये घेतली जातात. खरीपानंतर पावसाळ्यानंतर येतो म्हणजे हिवाळा. हिवाळ्यामध्ये जो हंगाम असतो त्याला म्हणतात रब्बी हंगाम. तर रब्बी हंगाम जनरली ऑक्टोबर पासून फेब्रुवारी पर्यंत असतो आणि याच्यामध्ये गहू, हरभरा आणि ज्वारी तर या पिकांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्याच्यानंतर येतो उन्हाळी हंगाम. ओके. उन्हाळी हंगाम ऋतू पण आहे कुठला? उन्हाळा. आणि हा फेब्रुवारी ते मेच्या दरम्यान हा उन्हाळी हंगाम असतो. याच्यामध्ये भुईमूग असेल, सूर्यफूल असेल किंवा जे काही कलिंगड आहे, ओके, खरबूज आहे, तर यांच्यासारखी जी पिकं आहेत तर ती या उन्हाळी हंगामामध्ये घेतली जातात. ओके. आता इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये मला ही गोष्ट मिळालेली बघा की राज्यातील वैयक्तिक खातेदार आणि त्यांचं क्षेत्र. ऍक्च्युली याच्यावरती प्रश्न विचारलेला नाहीये. जर कोणाला याच्यावरती आवश्यकता वाटत असेल तर त्यांनी व्हिडिओ पॉज करून हा चार्ट नोट डाऊन करून ठेवा. ओके. खाली फलोत्पादनाशी संबंधित हा एक चार्ट मी इथं ऍड केलेला आहे की फळं आणि ते कुठल्या प्रदेशामध्ये जनरली आढळतात. ओके. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा सुद्धा चार्ट नोट डाऊन करून ठेवा आणि हा पाठ करा. जोड्या लावायला जनरली हा चार्ट विचारला जातो. त्याच्यानंतर फळ आणि त्याच्याशी संबंधित प्रसिद्ध ठिकाण आहे बघा. म्हणजे केळीशी संबंधित रावेर आहे जळगाव मधलं. वसईची केळी सुद्धा प्रसिद्ध आहेत. आंबे म्हणले तर रत्नागिरी मधले आंबे प्रसिद्ध आहेत. मोसंबीसाठी श्रीरामपूर. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करा तर हा चार्ट नोट डाऊन करून ठेवा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे जीआय मानक. ओके. जीआय मानांकन. तर जीआय म्हणजे काय तर जिओग्राफिकल इंडिकेटर. ओके. जिओग्राफिकल इंडिकेटरचं एक मानांकन विशिष्ट उत्पादनाला दिलं जातं. तर ती उत्पादनं त्या ठिकाणाची किंवा त्या प्रदेशाची खासियत असते. तर असं भारतामध्ये सर्वप्रथम कुठल्या पिकाला किंवा कुठल्या उत्पादनाला असं जीआय मानांकन मिळालंय तर ते आहे दार्जिलिंग चहा. कुठला आहे? दार्जिलिंगचा चहा आहे आणि हे 2003 ला दार्जिलिंग चहाला जीआय मानक दिलेलं आहे. ओके. तर त्याच्यासाठी डीआयपीपी किंवा म्हणजे डीआयपीपी नावाची जी संस्था आहे तर ती भारतामध्ये या उत्पादनांना जीआय मानक देण्याचं काम करते. तर इथं काय महाराष्ट्रामधली काय महत्वाची जीआय मानांकनाचा मी चार्ट एक ऍड केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा चार्ट नोट डाऊन करून ठेवा. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा राष्ट्रीय फलोत्पादन अभियान. आता पिकांशी संबंधित वेगवेगळी अभियान आपण बघतोय. त्याच्यामध्ये पहिलं आहे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान. ओके. तर आता हे अभियान कधी सुरू झालं तर जवळपास 2005-6 मध्ये हे अभियान सुरू करण्यात आलेलं होतं. केंद्र सरकारने हे अभियान सुरू केलं. बघा नावामध्ये राष्ट्रीय आहे त्याच्यामुळे मग राज्य सरकार तर अभियान चालू करणार आहे. ते कोणी केलंय? केंद्र सरकारने चालू केलेलं आहे. या अभियानाचा उद्देश काय आहे बघा तर फलोत्पादनाखालचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र आणि त्या क्षेत्राची उत्पादकता वाढवणे आणि कापणी पश्चात जे व्यवस्थापन आहे तर त्या व्यवस्थापनाला चालना देणे. ओके. तर हा राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचा उद्देश आहे. आता राज्यामध्ये ही योजना कोण राबवत आहे किंवा कोणामार्फत चालवली जाते तर त्याच्यासाठी आहे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ. ओके. कुठलं? महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ. तर राज्य शासनाने 2005 मध्ये या मंडळाची स्थापना केलेली बघा. तर 2005 मध्येच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान चालू झाले आणि ते महाराष्ट्रामध्ये राबवणारं जे महामंडळ आहे तर ते सुद्धा 2005 लाच महाराष्ट्र शासनाने
स्थापन केलेलं आहे. ओके. नंतर बघा आता ही योजना काय झाली, एका अभियानामध्ये काय झाली, विलीन झालेली आहे, मर्ज झालेली आहे. तर ते अभियान कुठलं? एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान. तर हे अभियान, या अभियानामध्ये 2015-16 मध्ये ही राष्ट्रीय फलोत्पादन अभियान जे आहे तर ते मर्ज झालेलं आहे. बरोबर 10 वर्षांनी त्याच्यामध्ये विलीन झाले बघा. 5-6 ला चालू झालं आणि 15-16 मध्ये ते काय झालं, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामध्ये विलीन झाले. तर महाराष्ट्रामध्ये 34 जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवलं जातं. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जर 2 जिल्हे जर सोडले आपण, तर जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान चालवलं जातं. आणि याच्या खर्चाचा जर हिस्सा बघितला, केंद्र राज्यामधला खर्चाचा हिस्सा, तर तो 60-40 एवढा आहे. 60% खर्च केंद्र करतं, 40% खर्च राज्य सरकार करत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, भाऊसाहेब फुंडकर फळबागा लागवड योजना. ओके, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. तर या योजनेचे लाभार्थी कोण आहेत बघा. तर MG नरेगा अंतर्गत, ओके, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम अंतर्गत ज्यांना फळबाग लागवडीसाठी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, तर असे जे काही शेतकरी आहेत, तर त्यांना या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत सहाय्य दिलं जातं. ओके. योजनेची सुरुवात बघितली तर 20 जून 2018 ला ही योजना सुरू झालेली आहे. ठीक आहे. आता ह्या योजनेसाठी लाभार्थ्याकडे काही जमीन असणं एक आवश्यक केलेलं आहे ह्या योजनेअंतर्गत. तर किमान 20 गुंठे आणि कमाल 6 एकर जमीन ज्या शेतकऱ्याकडे आहे, तर तो शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ठीक आहे. याच्यानंतर कोकणामधली जर याची जमिनीची मर्यादा बघितली कोकणासाठी, तर ती कमाल 10 एकर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ठीक आहे. याच्यानंतर आता बघा इथं पशुगणना आहे. तर आता पशुगणनेबाबतची माहिती आपण बघूया. तर पशुसंवर्धन हा आपला मुद्दा आहे. तर पशुगणना जी आहे तर ती दर 5 वर्षानंतर केली जाते. पशुगणना कधी केली जाते? दर 5 वर्षानंतर. इथं मी लक्षात ठेवण्यासाठी व्याघ्रगणना पण दिलेली आहे. व्याघ्रगणना दर 4 वर्षांनी केली जाते बघा. ठीक आहे. तर अलीकडची जर बघितली तर 2019 ला झालेली आहे. आता 2019 नंतर 2023 ला सुद्धा 21वी गणना झालेली आहे. 1900 होती ती 20वी गणना होती. आणि ही कुठले? तर 2019 ची 20वी गणना आणि 2023 ची जी आहे तर ती 21वी गणना झालेली आहे. तर ती जी लेटेस्ट गणना आहे, तर ती लेटेस्ट गणनेवरती मी दुसरा व्हिडिओ बनवेल. त्याच्यामधून तुम्हाला ही माहिती मिळून जाईल. ओके. तर आता ही 2019 ची गणना आहे, तर त्याच्या फार आपण त्याच्यामध्ये खोलात न जाता आपण पुढच्या गोष्टीकडे वळूया. ठीक आहे. तर इथं एक चार्ट छोटासा आहे बघा, की पशु आणि जात. ओके. तर इथं गाय, तर गायीच्या ह्या जाती दिलेल्या आहेत. एक चार्ट बनवलेला आहे. गाय, म्हैस, शेळी आणि मेंढी. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करा, तर हा चार्ट आहे तो नोट डाऊन करून ठेवा. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, महाराष्ट्रामधला दुग्ध व्यवसाय. महाराष्ट्रामधील दुग्ध व्यवसाय. तर दुग्ध व्यवसायाशी संबंधित काय गोष्टी आहेत बघूया आपण. तर महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसाय विकास महामंडळाची विभागाची जी स्थापना आहे ती 1958 मध्ये झालेली आहे. ओके. देशामधलं अग्रगण्य जर राज्य बघितलं, दुग्ध उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकाचं जर राज्य बघितलं तर ते महाराष्ट्र आहे. ओके. दुग्ध उत्पादनातलं गायींच्या दुधाच्या उत्पादनातलं, सॉरी, गायींच्या दुधाच्या उत्पादनातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हटलं तर ते महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राचा जो काही दुग्ध व्यवसाय आहे तर त्याची काही वैशिष्ट्ये पण आहेत बघा. काय? उदाहरणार्थ महाराष्ट्रामधील दुग्ध उत्पादनाच्या दुग्ध पदार्थांच्या उत्पादनात पण महाराष्ट्र कसं आहे, तर अग्रेसर राज्य आहे. तर लक्षात घ्या की महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. ओके. दुग्ध उत्पादन करणे हा तसा प्राथमिक स्तरावरचा व्यवसाय येतो. ओके. मात्र त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे दुग्धजन्य पदार्थ बनवणे हा कसा आहे, तर द्वितीय क्षेत्रातलं, म्हणजे जिथं औद्योगिक प्रगती जास्त झालेली आहे अशा राज्यांना ती गोष्ट शक्य होते. तर महाराष्ट्र हे औद्योगिक दृष्ट्या कसं प्रगत राज्य आहे. त्याच्यामुळे दुग्ध उत्पादनामध्ये सुद्धा महाराष्ट्र कसं आहे, अग्रगण्य आहे. ओके. दूध आणि दुधाची भुकटी आणि लोण्याची निर्यात, तर याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र क्रमांक 1 चं राज्य आहे. शिवाय महाराष्ट्रामधलं जे काही दुग्ध व्यवसाय आहे तो सहकारी क्षेत्रामध्ये कसा आहे, तो संघटित झालेला आहे. ओके. दुधाच्या डेअऱ्यांच्या रूपामध्ये जे सहकारी डेअऱ्या आहेत त्यांच्या रूपामध्ये तो संघटित झालेला आहे. ठीक आहे. तर सध्या परिस्थिती अशी आहे की राज्यामधला जो काही दुग्ध व्यवसाय आहे तर तो राज्याच्या साखर उद्योगाला सुद्धा आता काय ठरतोय, स्पर्धक ठरतोय. लक्षात ठेवा की महाराष्ट्र राज्य साखर उत्पादनामध्ये सुद्धा कसं आहे, तर देशामध्ये अग्रगण्य राज्य आहे. ओके. पुढची योजना एक आहे, परीक्षेला याच्यावरती प्रश्न आलेला आहे, ऑपरेशन फ्लड. ओके. दूध म्हणलं की ऑपरेशन फ्लडची चर्चा तर झाली पाहिजे. मग ऑपरेशन फ्लड सुरू झालेलं 1971 मध्ये. कधी? 1971 मध्ये. आणि या
अभियानाची सुरुवात केलेली आहे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी. ओके, हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता कंबाईनच्या परीक्षेला ऑपरेशन फ्लड कधी सुरू झालं याच्यावरती प्रश्न आलेला होता. तर ते 1971 मध्ये सुरू झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा दुग्ध विकास. आता दुग्ध विकास म्हणजे काय, तर 2018-19 मधलं जर राज्यांचं दुग्ध उत्पादन आपण बघितलं, ओके, राज्याचा दुग्ध उत्पादनाचा क्रमांक बघितला तर तो 7वा क्रमांक आहे. ओके, मात्र गायीच्या दुधामध्ये जर बघितलं तर आपला क्रमांक कितवा आहे, तो पहिला क्रमांक येतो. ठीक आहे. आणि प्रशासकीय विभागानुसार जर आपण दुग्ध उत्पादनाचा क्रम बघितला तर पहिल्या क्रमांकावरचा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे पुणे. लक्षात ठेवा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसायाचं कसं झालंय, संघटन सहकारी तत्वावर झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे पुणे प्रशासकीय विभाग हा क्रमांक 1 चा विभाग आहे. ओके, दुग्ध उत्पादनामध्ये. 2 नंबरला तो नाशिक, 3 नंबरला औरंगाबाद आहे, 4 नंबरला अमरावती, कोकण आणि मग शेवटी येतो नागपूर. टोटल असे एकूण 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये आहेत. ओके, पुढची एक योजना आहे बघा, यशवंतराव होळकर महामेश योजना. आता महामेश म्हणजे मेष म्हणजे मेंढीशी संबंधित योजना आहे ती. ओके, त्याने यशवंतराव होळकर यांचं नाव दिलेलं आहे. तर योजनेचा उद्देश कुठला आहे, तर राज्यामध्ये मेंढी पालनाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर लाभार्थी कोण आहे, त्याचे एक विशिष्ट गट ह्याचा लाभार्थी आहे, तो म्हणजे भटक्या जमाती, ज्या एनटीसी वर्गातल्या ज्या जमाती आहेत. ओके, एनटीसी वर्गातले जे लोक आहेत तर ते याचे लाभार्थी आहेत. ओके, मग यांना कोणती मदत दिली जाते याच्या अंतर्गत, तर 20+1 एवढं मेंढ्यांचं वाटप केलं जातं. ओके, तर सुधारित प्रजातीचा नर तिथं नर मेंढ्यांचं सुद्धा वाटप म्हणजे 20 मादी मेंढ्या आणि 1 नर मेंढा असं त्याच्यामध्ये एवढं वाटप केलं जातं. ठीक आहे, त्यांना संतुलित खाद्य पुरवलं जातं आणि मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधांची सुद्धा उपलब्धता करून दिली जाते. ओके, लक्षात ठेवा की पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन 50% अनुदान देतं. किती टक्के, 50% अनुदान या अंतर्गत दिलं जातं. ओके,